वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा. संदीप कांबळे. कोल्हापूर जिल्हा परिषद व शिरोळ पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पाठिंबा जाहीर केलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. दानोळी, अब्दुल्लाट व दत्तवाड जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कोथळी व अब्दुल्लाट हे मतदारसंघ वगळून उर्वरित मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे. जिल्हा परिषद यड्राव, नांदणी, उदगाव व आलास तसेच पंचायत समिती उदगाव, अर्जुनवाड, आलास, गणेशवाडी, दानोळी, नांदणी, चिपरी, टाकळी, दत्तवाड, शिरडोन या मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत पाठिंबा राहणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात व निवडणूक प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण सहकार्य करतील, असे संदीप कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी अशोकराव कोळेकर, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, नगरसेवक संजय पाटील पोचलीकर, रंगराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शैलेश चौगले, वासुदेव भोजने, प्रीतम पाटील, सतीश कोळेकर, अभिषेक करप्पा आदी उपस्थित होते. व्हिडिओ रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. आज शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत, यामध्ये आपलं दानोळी मतदारसंघ आहे, अब्दुल्लाट मतदारसंघ आहे आणि दत्तवाड मतदारसंघ. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत. त्या ठिकाणचे मतदारसंघ वगळून आलास, यड्राव, नांदणी, उदगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तसेच पंचायत समितीमध्ये जे गण आहेत त्या गणातील उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत. तालुक्यामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे. साथीच्या साथी जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते निवडून येण्याच्या मार्गावरती आहेत. त्याचप्रमाणे 14 जे तालुका पंचायतचे उमेदवार आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडून यायच्या मनस्थितीमध्ये किंवा उमरवण्यापर्यंत आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला महाविकास आघाडीला त्यांचे जिथं उमेदवार आहेत ते सोडून वेगळ्या ठिकाणी जिथं त्यांचे उमेदवार नाहीत अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि ह्या पाठिंबाचा देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं निवडून येण्यासाठी फायदा होणार आहे. म्हणून वंचित आघाडीचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा एवढी त्यांना कळकळीची विनंती करतो. नमस्कार.